मित्रांनो, मी मनीषा. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर चला मस्तपैकी झाड सोडवायचं सर्व काम आवरलंय. आता मला मस्तपैकी वांग्याचं भरीत बनवायचं आहे. आज पोळ्या बनवायच्या आहे. तर चला आता मस्तपैकी वांग्याचं भरीत आणि पोळ्या बनवून घेऊ. चला आता मस्तपैकी वांगी चिरून घेते. चला मस्त पप्पाने बाजारमधून वांगे आणले होते. तर मस्तपैकी म्हटलं भरीत करू. तर मस्तपैकी मी आता भरीत करते. तर बारीक मस्त वांगे चिरून घेतले. दोन बाकी आता ते दोन पण चिरून घेते. तर चला आता पटकन चिरून घेऊ. आणि तर चला आता मस्त कढई घेते. चला कढई घेतली, त्यामध्ये मस्त तेल टाकलं आणि त्यात थोडे थोडे करून सगळे वांग्यांच्या फोडी टाकून घ्यायच्या. मस्त मी पाण्याने धुवून घेतले, त्यानंतर टाकते. तर चला आता मस्त तेलामध्ये परतवून घ्यायचे सगळ्यांना तेल लागेल असं परतवून घेतले का मस्तपैकी थोडंसं मीठ टाकायचं, कारण की मस्त म्हणजे भाताला चव येते. नंतर टाकल्यावर कसं जास्त होत नाही, तसं शिजायला टाकलं तर त्यात मस्त मीठ पण मुरतं. तसं आता मस्तपैकी मी मीठ पण टाकून घेणार आहे. आपल्या चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं. चला मी आता माझ्या चवीप्रमाणे म्हणजे मला लागेल तसं मीठ टाकून घेते. तुम्ही पण तुमच्या पद्धतीने टाका. आता मस्तपैकी वांगे तर शिजवून घेतले. तर आता मस्त तेल टाकलं, त्यात थोडंसं तेल, मोहरी, जिरे टाकले आणि लसूण टाकला. तर चला त्यामध्ये मस्त चिरलेला कांदा चिरून घेतला होता. तर मस्त चिरलेला कांदा परतवून घेते. त्यानंतर मिरची आणि हळद वगैरे टाकून घेऊ. तर चला आता मस्तपैकी मी कांदा फ्राय करून परतवून घेतलाय. तर त्यामध्ये लाल तिखट आणि हळद टाकून घेतली आणि थोडंसं मीठ पण टाकलं, कारण वांग्यांना टाकलं होतं त्यामुळे आता थोडंच टाकलं आहे. तर चला मस्त कांद्यात मस्त मिक्स करून घेतली आणि त्यानंतर मस्त वांगे शिजवलेले वांगे त्यात मिक्स करून घेतले. तर चला आता मस्तपैकी वांगे मिक्स करून घेते मी त्यात. बघा किती मस्त भरीत तयार झालं आहे. तर चला माझ्या कोथिंबीर नव्हती त्यामुळे मी कोथिंबीर नाही टाकली आहे. तर थोडी कोथिंबीर वरतून टाकली, एकदम मस्त लागते. चला सचिनचा फोन पण चालू होता आणि पोळ्या पण करत होते. मी त्यांच्या साल्यासोबत मस्त गप्पा मारत होते. मस्त आमच्या गप्पा रंगलेल्या होत्या आणि हसत हसत पोळ्या पण चालल्या होत्या आणि लिंगा मस्ती पण चालली होती कॉलवरती. तर चला आता मस्तपैकी मी पोळ्या बनवून घेते. ते तिथंच गरजे मारून मारून फोनवरती बोलत होते. मोबाईल स्पीकरवरती ठेवलेलं होतं त्यामुळे व्हॉइस वाटते. पोळ्या बनवून घेते मस्तपैकी. चला
ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा,